विचार करा, जर आपण एखाद्या गाढवासमोर सोन्याच्या वडीचा किंवा उंची पेढ्याचा एकदम शाही थाट ठेवला, तर ते काय करेल? चवीने खाईल, नुसतं हुंगेल, की ढुंकूनही पाहणार नाही? हा विचारच गमतीशीर आहे, नाही का? कल्पनाच रंजक आहे खरंच. आणि याच कल्पनेतून आपण आजच्या आपल्या चर्चेकडे वळतो आहोत. अगदी. आज आपण एका अतिशय परिचित म्हणजे अगदी रोजच्या वापरातल्या मराठी म्हणीचा जरा वेगळ्या अँगलने विचार करणार आहोत. गाढवाला गुळाची चव काय? हो, अनेकांनी ऐकली असेल. नक्कीच ऐकली असेल, वापरली असेल, कधीतरी आपल्यालाही कोणीतरी उद्देशून म्हटली असेल. पण आज आपला उद्देश फक्त वरवरचा अर्थ समजून घेणं नाहीये. बरोबर. आपल्याकडे जे काही स्रोत आहेत, काही निरीक्षणं आहेत, त्यांच्या आधारे या म्हणीच्या मुळाशी काय आहे, तिचे नेमके कंगोरे काय आहेत, हां. आणि ती आपल्या आयुष्यातल्या अनुभवांना कशी लागू पडते, याचा शोध घ्यायचा आहे. बरोबर. ही म्हण वरकरणी सोपी वाटली तरी स्रोतांमध्ये यावर जी चर्चा आहे ती आपल्याला विचार करायला लावते.